माझं नाव हेमा होनवाड आणि तपसची माहिती मला कळली माझ्या एका मैत्रिणीकडनं, जिच्या भावाला स्मृतिभ्रंश झालेला होता आणि त्यावेळेला त्यांना तपसमध्ये ठेवलं होतं. आणि तेव्हा ती माझी मैत्रीण आणि तिची बहीण इथल्या सगळ्या वातावरणाबद्दल एवढे समाधानी होते आणि त्यामुळे माझ्या मनात एक तपसबद्दलची खूप चांगली आदराची भावना निर्माण झाली. दुसरं म्हणजे फुलात्यांची माझी चांगली मैत्री आहे आणि हे प्राजक्तांनी सुरू केलंय. त्याही त्याही दृष्टीने माझी तपस बरोबर जवळचं नातं निर्माण झालं. आणि माझी ताई इथे असते. तर ताईचे जेव्हा यजमान गेले त्यावेळेला ती 75 वर्षाची होती आणि तिने आपणहून निर्णय घेतला की मुलं कामावर गेल्यावर मी एकटं काहीतरी बाईने केलेला स्वयंपाक खात खात म्हणजे आपला टीव्ही बघत असं भूतासारखं एकटं मला घरात राहायचं नाहीये. पण मग एक स्टेज अशी आली गेल्या 2 वर्षापासून की तिला कोणाची तरी मदत लागायला लागली, कारण आता 90 वय होऊन गेलं. तर त्यावेळेला रात्री एकदम जाग आली किंवा चक्कर आली तर तिथे असिस्टंट कोणी नसायचा आणि त्यामुळे त्यामुळे तिला काळजी वाटायची की अचानक काही झालं तर आपल्याला एकदम हे उचलतील आणि हॉस्पिटलमध्ये टाकतील. मग त्यावेळेला ताईला मी म्हटलं की आपण तपसमध्ये तू एकदा जाऊन बघ, तुला आवडतंय का बघ आणि आपण तपसमध्ये शिफ्ट होऊ. तर गेली 2 वर्ष ती तपसमध्ये आहे, त्या वृद्धाश्रमात इथे, आणि खूप आनंदात आहे. माझा भाचा आणि तिची सून म्हणजे हे दोघंही जण सतत तिला काय हवं काय नाही ते बघतात, फोनवर संपर्कात असतात. मी पण फोनवर संपर्कात असते आणि महिन्यातनं एकदा भेटायला येते आणि ती खूप समाधानी आणि खूप आनंदात असते. आता तिची काळजी घेणाऱ्या आमच्या सगळ्यांचीच वय इतकी जास्ती झाली आहे की तिची काळजी घेणं हे आमच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे आणि त्यामुळे छान आनंदी तरुण माणसं तिच्या आजूबाजूला आहेत. तिच्या सगळ्या गरजांची काळजी घेतली जाती आहे, हे खूप समाधानाची गोष्ट आहे. प्रत्येक वृद्धाबरोबर एक कोणीतरी असिस्टंट असतं, ते तिला सगळ्यात तिची जास्ती गरज होती. आणि बाकी ती तिचं मन रमवण्यासाठी वाचन आणि ह्या गोष्टी ती खूप समाधानाने करते. आणि खरंच ती संन्यासाश्रम म्हणतो तसा तिने आपल्या मनाने घेतलेला आहे. त्यामुळे जे आहे त्याच्यात खूप आनंदात असते ती आणि तपस तिच्या सगळ्या गरजा पुरवते.